हॅलो फ्रेंड्स, गावाकडची मजा मस्ती यामध्ये आज आपण बघणार आहोत चुलीवरचं जेवण. त्यामध्ये आहे हे फ्रेश असे शेतातले टोमॅटो. मस्तपैकी शेतातले टोमॅटो कटिंग केलेत आणि आपण आता त्याची चुलीवरती भाजी करणार आहोत. एकीकडे टोमॅटो कटिंग करून झाला आहे तर दुसरीकडे कांदा कटिंग झाला. आता चूल पेटवून त्यामध्ये आपण त्यावरती कढई ठेवून जिरं कढीपत्त्याची फोडणी दिली आहे. कांदा मस्तपैकी परतून घेतला आहे. घरातल्यांची डिमांड होती की आज रात्रीचं जेवण तर चुलीवरच झालं पाहिजे, चुलीवरच भाजी आणि भाकरी सुद्धा. मग काय घेतलं चॅलेंज आणि करायला लागले. चूल पेटवता पेटवता तर पहिले नाकी नवस आलंय, काय सांगू कशी तरी चूल पेटली. आता त्यामध्ये कांदा परतून झाला आहे. आपण आता टोमॅटो मिक्स करणार आहोत. मीठ टाकलं आहे. मस्तपैकी टोमॅटो शिजतोय तर दुसरीकडे काय आंबे आले. आंब्याचं लोणचं केलं म्हणजेच ते कैरीचं. असे मस्तपैकी कैरीचं लोणचं तयार झालं आहे. आता आपली भाजी शिजून रेडी होते. आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर टाकून मस्तपैकी परतून घेणार आहोत. आता आपण चुलीवरती भाकऱ्या करायला घेणार आहोत. मस्तपैकी असं गरमागरम भाकरी आणि टोमॅटोची भाजी. आजचं बेत तर काय स्पेशलच होता म्हणायचं. पटापट अशा भाकऱ्या करून घेतल्या आणि त्या आरावरतीच भाजल्या गेल्या. तुम्ही गावी गेलात तर तुम्हीही कसे एन्जॉय करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं सांगायला गेलं तर ह्या सगळ्या आपल्या लहानपणीच्या आठवणीच आहेत. गॅस आला आणि ह्या सगळ्या गोष्टी लांबच राहून गेल्या. मस्तमध्ये आम्ही कट्ट्यावरती असं जेवणाचा बेत केला. एकीकडे कैरीचं लोणचं, एकीकडे टोमॅटोची भाजी आणि दुसरीकडे गरम गरम चुलीवरच्या भाकरी. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा.